गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी हो अश्विनीची मम्मी अश्विनी गेली का शाळेत हो गेली तेव्हाच 10 वाजता होय त्या दिवशी मला मेहंदी काढायची होती बरं का पण ती पण गेली होती गावाला वाटतं मग मला जमलंच नाही जाऊन माझं जरा दुखत पण होतं हा मग आता नंतर एके दिवशी ती असल्यावर आता पुढच्या सणाला येईल की हा पण हा ड्रेस भारी निघला बरं का कापड पण छान निघला आपणच दोघे गेलतो शॉपिंगला हा मस्त निघालाय आणि चांगला दिसतोय घालत जा आधी मध्ये ड्रेस भारी वाटतं हा वापरायचं त्याला काय तवा आजकालची फॅशन आहे आज कोण कोण साड्या घालते साड्या घालायला वेळ कुठे तेवढं आहे की तुमचं पण असतं की दुकानाचं असतं सारखं काम मग तुम्हाला धावपळ अहो त्या दुकानानंतर वैताग आणलाय मला नुसता माहिती का उठायचं जायचं कुठल्या कामात नाही मैत्रिणी नाही गप्पा सुद्धा मारायला वेळ नाही मिळत हो उलट चांगले दुकानाचं कुठं बायांच्यात बसता बाया नुसत्या काहीतरी उकरून काढत असतात ह्याचं काय काढ त्याचं काय काढ त्यापेक्षा मोकाराचं आपण मध्ये हा आणि काय नाही भांडण लावून होतं डायरेक्ट हो डेंजर बाय मी तर बसतच नाही बाय माझ्याकडे गप्पा मारायला मी नाही करत हे करत नंतर माझ्या मिस्टरांनी मला दुकान बरं ती जाऊ द्या तुमची काम आवरले का सगळी कामावून आठवलं म्हणत ही भाजी ठेवली गॅसवर जायची करपून मी जाते जा 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 मी पण जाते हा वहिनी वहिनी अगो बाय मोना ताई अयो लय कटाळी गे बाई बरं झालं बसलाय तरी बसायचं जागा मिळली बाई हा बसाय जागा मिळेल कुठे चालल्या होत्या अहो ती बिशीचं पैसे देऊन आले बेशी लावली होय मग काय तर बया एकट्यानेच बेशी लावली मला तरी सांगायचं की आता तुम्ही बाया अध्यक्ष लोक तुम्ही मोठी लोक आम्ही हाय आपलं 500 1000चं तुमचं तर फार जीव चाललाय वहिनी एवढं इवळा नाही माणसानी अहो काय सांगायचं मनात आहे तुम्हाला नवरा कसला दलिंदर भेटलाय मला एकटीलाच सगळ्या संसाराचा गाडा वाढायचा आहे बसा वहिनी सगळं तर काम सदा करत असतोय अहो काय बोलताय मनात आहे सगळं काम मी करते अहो मला येऊन सांगतो मी धुनी करतो भांडी करतो झाडून करतो बायको फक्त स्वयंपाक करत असते ती पण ती लाटत असते तर मी भासतो म्हणला अरे देवा किती खोटं सांगतोय बघा माणूस नाही नाही ते जाऊ तुमचं काय कीर्तन चालूच असतं होय वहिनी त्या दिवशी काय झालं होतं लयच मोठ्या मोठ्याने आवाज येत होता इवाळ्याला कधी हो म्हणजे मला असं आठवून सांगा ना टायमिंग सांगा टायमिंग कारण की आमचे 2-2 तासाला भांडणं होत असतात हा ना नाही काय त्या दिवशी पाऊस आलता बघा जोराने तात्याचा पण आवाज येत होता हा 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 त्यावेळेस वय हा तुम्हाला काय सांगू मनात आहे काय झालं अहो त्या दिवशी साधा गेला होता तालुक्याच्या गावाला हा त्याच्या खिशात काय सापडावं काय चुनापुडी वगैरे असेल मग विमला असेल कोंडोम सापडलंय कोंडोम काय म्हणतो भया वहिनी बघा मी तुम्हाला काय म्हणलं जरा लक्ष देत जा नवऱ्याकडं तुम्ही लक्ष देत नाही म्हणून असं बाहेर तोंड घालायला लागलं नाही 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 मग तसं काय नव्हतं झालं मग मला बी आधी वाटलं की ह्यानं कुठं रान ठेवली का काय मग झालं काय ह्या माणसाने तर मला सांगितलंच नाही घरी आल्यावर असा शेपाला असा तुडवला काळ्याचा निळाच केला त्याला तुम्ही हाणलोय नाही आमची जोरात भांडणं चालू झाली तेवढ्यात आलं तात्या काल ऐकून आणि तात्या आलं मला म्हणलं का ग का हाणायला लागली मी म्हणलं तात्या काय सापडलंय तुम्हाला काय सांगू म्हणलं कोंडोम सापडलंय बघा म्हणलं तुम्ही लय भोळाय म्हणता म्हणलं आणि असलं धंदा करतो ह्यो मग म्हणलं अगं नसेल असं काय तात्याने हाणलं बिनलं का सदाला नाही हाणलं नाही पण असं दरडावून बी विचारलं तरी सांगाय तयार नाही मग परत मग लईच माझा कालवा सुरू झाल्यावरती मग कुठं तात्यांना सांगितलं काय सांगितलं ठेव आबा आबा साहेब गावात
तालुक्यात बाय ठेवली बाय. काय म्हणतोय थेरडीने बाई तरणी ताटी पोरं तशी बाया लग्नाची हिंडत्यात बिना लग्नाची आणि ह्याला कुठं जोर आला एवढा. आणि बाय ठेवली ती ठेवली आणि माझ्या नवऱ्याला गोड बोलून नेलंय बाहेर राखणदार म्हणून. बया बघा आता आणि हे गायबाने कशाला जायचं बाया. आता ह्यो भोळा कुणी चल म्हणलं की जातय. बरोबर हो का असं असते म्हणत आहे भोळा नवरा भेटला की हो का असं याड्यात काढते म्हणजे भोळ्यापणाचा फायदा घेतला त्याने. लय फायदा. आणि बघा की हो कांडक्याला ह्यानं ह्यो बाया फिरवणार ह्यो राखणदार बसणार आणि माझ्या नवऱ्याने की हो बिचाऱ्यानं मार खाल्ला मी लय तुडवला. पण मला सांगा सध्याच्या खिशात कोंडम कस काय आला. अहो येताना ह्याला चॉकलेट म्हणून दिली आणि त्यात हे कोंडमचं पाकिट आणि ह्याला वाटलं असेल कॅडबरी म्हणून आला घेऊन. अगो बाय आणि बघा की मी बघितल्यावरती कुत्र्यावाने हो तुडवलं. असं असतं बघा भोळ्या माणसाचं. नाही वहिनी तुम्ही आता आबासाहेबाची चांगली जिरवा. अहो मला तर जिरवायचीच आहे. त्याला असं बघितलं ना तरी माझा माथा ठण 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 करतोय. पण काय करता त्यो असला निब्बार आपण असं कसा मेळ लागायचा. नाही वहिनी आबाची जिरवणारी गावात एकच माणूस आहे. कोण? भैया साहेब. ऐका ना टाकतो तुम्ही काय करा माहिती का तुम्ही नवरा बायको ना भैया साहेबाकडे जा आणि हा पराक्रम सगळा भैया साहेबाला सांगा. भैया काहीतरी करतील. हो पण नक्की माझी मदत करतील का? 100%. अच्छा असंच करते. आता जाते भैया साहेबांकडे. चालते जाऊ का मला? हो काय म्हणली मिशी टुसली. अगं मोबाईल मधनं कुठं मिशी टुसती का याड. आणि महत्वाचं अरे तुला पाठवतो पैसे आणि सारखं यायला जमणार नाही मला. अगं बी गावाकडं तू तालुक्याला. आणि काय होतं माहिती का तिकडे तू याकडे आलं ना तुझी पोरं जाते कॉलेजला पण तुझा नवरा याच्या आईला नेमका येऊन टपकते. त्याची मन आहे ना शिकार साधारण कुत्रं पातायला केव्हा बी येऊन टपकते. अगं मागच्या वेळेस त्याच्या आईला त्या माझ्या माणसाने फोन केला म्हणून तरी वाचलं नाही तर सगळा घोटाळा झाला असता. अगं पण त्या घोटाळ्यात झाले काय माहिती का माझी अंडर पॅन्ट ती अंडर पॅन्ट झाली तिथं ती तशी ठेव. पुढच्या वेळेस आलो ना जायला लाज वाटली पाहिजे. लाज वय काय आपलं करतोय काय आपण. खुशाल बारक्या कॉलेजच्या पोरांगत त्या मोबाईलच्या पप्प्यांचा घेत बसलाय बरे अभिया. तात्या एक लक्षात ठेव तू मला का मारलं तू बघ लक्षात ठेव. अरे मी कोणाच्या पप्प्या घेईन टप्प्या घेईन काय तुला काय घेणं पडलंय. तू ही असली कुत्री मांजर घेऊन येईन ना. सापडली का 100% सापडली. तुला कुत्री मांजर नाही म्हणायचं. कार्यकर्ते ही कार्यकर्ते 7 महिन्याचं पोट काढलंय त्यांचं बाहेर ही कार्यकर्ते. पोटाव नका जाऊ घरचं खाऊन पोट आहे तुमच्यासारखं लोकांचं असं काहीच बी करून नाही. मी पोट करतो पांडबा जास्त बोल नका मार खाशील. शांत मी बोलतो ना. त्याला जास्त बोल त्याला जास्त बोल नका. त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. रक्तातली साखर पण वाढते त्याची ती पिठली साखर. तू महत्वाचं काय ते बोल बरं. नाही मला सांग आता तुझा अख्खा कॉल आम्ही चोरून ऐकला. काय त्याच्या आईला ह्या वयात तू तिकडे तालुक्याला बाई ठेवली. बरं ठेवली तिच्या पप्प्याच काय घेतोय तुझा नवराचा आला आणि हेच आला आणि तेच आला. अरे तुला काय लाज वाटली पाहिजे का पोरगी लग्नाला आली तुझी खुशाल तू असले धंदा करतो ह्या वयात. माझी पोरगीच लग्नाला येऊन आता काय तुला घेणं काय पडलंय. अरे पण तुझ्या ह्या नालायकपणामुळे गोरगरीबात दान आलं त्याचं काय करायचं. आता कोण गेलं माझ्यामुळं. आता मागच्या वेळेस तू काय केलं तुझ्या आयटमला भेटायला गेला. गेलो त्या साध्या बेचाराला घेऊन गेला. गेलो मग गेला का नाही. गेलो मग सध्याला काय म्हणला तुला येताना मटन चारतो चिकन चारतो आणि आल्याच्या नंतर सध्याला काय दिलं तू. काय दिलं आता माझ्याकडे नव्हते एवढे पैसे माझ्या पाकिट दिली चॉकलेट 4 चॉकलेट नाही दिली. अरे त्या चॉकलेटच्या मध्ये कॉन्डमचं पाकिट दिलं सध्याच्या खिशात टाकलं तू. कॉन्डमचं पाकिट दिलं. कॉन्डमचं पाकिट दिलं आणि ते कॉन्डमचं पाकिट कपडे धुताना सध्याच्या बायकोला गावलं. सारखा ठोकला सध्याला तुझ्यामुळं. तिला गेलं ते पाकिट. मग तरी पण त्यावेळेस पाकिट मी शोधतोय सापडलं नाही मला. असं रे पण तुला कळतं का तू तिकडे वाईट धंदा करतोय तुझ्यामुळे त्या सध्याने मार खाल्ला कुत्र्यासारखं. त्याचं काय त्याच्या बायकोचा मार खाल्ला. मग अरे ते काय मग बायकोचा मार खात्याच्या मी काय करू. नाही हा मार आहे ना तुमच्यामुळेच मिळाला त्याला. तू नको सांगू मला कधी बोलू नको तू. हे तुझी कार्यकर्ते सगळे. नाही ते नाही हे कार्यकर्ता हे ना नाही तो तुमचा बॉडीगार्ड आहे. नीट बोल. मला ऐक मी काय म्हंटल ऐक मुद्दा काय ते ऐक. तर तुझ्या ह्या गोष्टीमुळे तिथं सध्याला मारण्याचा मार मिळालाय. तुला काय धंदे करायचे ते कर काय लफडे करायचे ते पण गावातल्या कुठल्याही गोरगरीबाला याच्यात इन्व्हॉल्व करून घेऊ नको. ए तात्या तू माझा उन्ह धुणं काढू नको.
तुला एवढी काळजी आहे ना, तू तुझ्या पोराचं बघण्याला लागण्याचं मला काय सांगतो. अरे माझ्या पोराला ना तुझीच पूर्वी करणार मी. हा कोण? मी तू हा. खबर बघा आरशा मी जाऊन तू आणि तुझ्या पोराचं. पण बायका वारसा याचं काय अर्थ आहे तुम्हाला सांगायला. चॅलेंज सोड रे. माझ्या घरात सून म्हणून येणार ना तर तुझीच पूर्वी येणार. अरे माझी पोरगी मी आयुष्यभर तशी ठेवीन घरामध्ये बसून, पण तुझ्या पोराला द्या ना. तू फिरून चालतंय पांडबा, ह्याच्या नावाला काय अर्थ नाही. आपण चला पण एक गोष्ट हा नंतर जा ते आयटमला मागच्या वेळेस बरा अंडर पॅन्ट विसरले आयटम कडे. आता का भोंगळा छुंटतो काय आतून. चला पांडबा आपलं. तात्या नीट बोल बरं का. त्याच्या आईला घेणं देणं फुकटचं येणं तू एखादी बघतोच. अरे मी देत नाही तुला पोरगी. मायला या बायकोचं गार्डन मध्ये फुलं बी लावल्यात, भेंडी बी लावली. हा आईला गवार, त्या गवारीला तर खाली पार हे आलं गवत. बायको काय साफसफाई करते का नाही? हा मायला गवत उपटावं लागेल आता. अय, काय करताय? काय करताय? हा हा प्रश्न तुम्हाला विचारते काय करताय? मग आता तुम्हालाच विचारणार. चाललंय माझ्या बगीचेत काम तर. अगं बायको, तुझ्या गार्डन मध्ये किती गावात वाढलंय, ते गावात कोणी काढायचं गाबाळ? अगं बया, आज मनाने काम करायला लागलाय. मग काय कांड तर नाही ना केला? काय नाही. नाही तर काय तर कांड केल्यावरती लपवा हे असलं असतंय, लपवा छपवीसाठी म्हणून म्हणलं. अगं नाही ग बायको. बरं झालं काढून. हा ते आता ते काय ते साफसफाई करीत होतो. आणि तू कुठे गेलती? अहो मी गेली होती, ते बिशीचं पैसे द्यायचं होतं. बिशीचे पैसे? हा, पण घरातली कामं सगळी केली का? अगं बायको, भांडे घासल्या, धुणं धुतलंय, सगळा स्वयंपाक करून ठेवलाय, पण मला एक कळत नाही बायको. हा. आता आपल्या बाजूच्या घरात बघ, हा. पैशाची काम सगळे माणसाला सांगतात. हा. आणि घरातले काम सगळ्या बाया करत्या. आपल्या घरात समजा उलटच आहे. पैशाचं काम तू पाहते आणि मला सगळे बायाचं काम घरातलं करायला लावते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी झाले गडीन तुम्ही झाला बाई? तसंच झालंय. तरी म्हणलं अजून कस काय दुःख नाही आहे ना. अहो पैशाचं काम बी तुम्हाला सांगितलं असतं, पण त्या लायकीचा नाही ना. पैसे दिले की जात आहे कुठं बी. बर ते नको माझं काही काढीच बसू. बरं ऐका, त्याच्यावर मला आठवलं की नाही का त्या दिवशी तुमच्या खिशामध्ये बघा कोंडमचं पाकिट सापडलं. बाई तुझ्या पाया पडलेला तर तेव्हा ते खरं माझं नव्हतं, त्या बेटाब्याचं होतं. त्या मला माहित आहे, नका भिवू, नाही तुडवणार मी तुम्हाला. अहो मी काय म्हणते, आपणच त्या आबेडाब्याची जिरवली तर. एवढं मोठं बाई ऐक ना, मी तुझ्या इथंच हातपाय पडतो, पण तू जर म्हणत असशील ना त्या आब्याला जाऊन मारा, ते काय आपल्याकडून होणार रे. तुला सांगतो तू तिकडे जाऊ नको. तो बायांवर लय वाईट नजर टाकतो. 4-4 चिरतो अशाच बाटल्या तू. गाड्यासारखा गडी ग, पण भेकरटावानी बसतोय, कसा शिपूट घालून बसतोय. हा अहो ते जाऊ द्या, मला येताना ना आता मोनाताई भेटल्या आणि मोनाताईनी मला एक प्लॅन सांगितलाय. मोनाताईचा प्लॅन आहे मला 101% तो चांगला सक्सेस होणार. तुला सांगतो बायको, आजपर्यंत तुझी जिरवायला मी जेवढे पण प्लॅन केले समजे मला मोनाताईने सांगितले. म्हणजे मजाक केला. मजाक. अहो त्यांनी सांगितलेला प्लॅन होणार, सक्सेस होणार ना. काय प्लॅन? हा त्यांनी सांगितले की भैया साहेबांना जाऊन भेटा, ते ह्याच्यातनं तुम्हाला नक्की बाहेर काढतील आणि काय करायचं काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार. मोनाताईने सांगितलं म्हणलं आपल्याला ना बायको जाऊन भेटलं पाहिजे भैयाला. हा आपण भैयाला भेटू एकदा. मी काय म्हणते, पण भैया साहेब आपली मदत करतील ना? अगं करणार तू. चल बायको, तू लय भारी. पांडवा बोला की काय हिरवगार झाले नुसतं पावसाने एकदमच. हे टायगर बघ कसा बसलाय आमचा बंपर आउट. पांडवा हे गाडी कुणाची हो? अहो त्या मालकाचं नाव माहिती नाही, पण लय दिवस झाली पडली इथं. मला गाडीचं काय गोष्ट कळा नाही. हा बघा हे एक तर पोरं इथं खेळतात सगळं, पलीकडे गार्डन आहे आपलं, बरोबर की नाही? आता मला सांगा, काच फोडली, हे केलंय पार त्याच्या आईला. ह्या बघा बंपर आउट टायगर माने बंपर आउट झालाय पार अक्षरशः. लोकांना कळत नाही काय त्याच्या आईला. पोरं आवती दिवशी ती बारकी 2-3 पोरं तिथं चढली होती. त्याला म्हणलं खाली उतर की, आणि त्याच्या वर चढलाय आणि त्याच्या वर चढून कसं करतोय टँग्या टँग्या टँग्या. त्याच्या आईला म्हणलं का ना काय नाही, मला आमच्या मम्मीने सांगितलं टँग्या करा गाडीवर. काय पोरं बारकी असं तरा. पण त्या पोरांची चूक नाही, ही जागा खेळायची. त्यांना कळलं पाहिजे का नाही गोष्टीचं. बरोबर ना, त्या मालकाला बी कळायला पाहिजे. अशा मला आहे ना असं बधीर लोकांचं तितकं राग.
का वाटतोय बायकोने सांगितलं भैया साहेबकडे गेलं असंच वरड. त्याच्या हिला म्हणून ओरडतोय काय बाई हा ना अजून हा ना काय त्याचं लायकीचं. वहिनी? आलाय जोडीने आलाय नेमकं काय भानगड काय भानगड आता तुम्हाला काय सांगू तीच तुमच्याकडे निस्तारायला आलोय. हा त्याच्या आयला नेमकं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम मध्ये येत म्हणायचं तुम्ही हा. थोडं पर्सनल मॅटर ते पांडवाला तिकडे द्या ना काढून. पानबा नको पानबा तू जरा बाजूला हो काय जरा आमचं जरा पर्सनल हा, मॅटर चालतंय, आहे चालतंय. नंतर भेटतो मग तुला मी हा, हा? चालतंय ये तू ये हा, या इकडे या इथं मध्ये या सदा बस 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 आपलं ये बस सरवर सरवर सर ए, बस. हा तक तक कसं येड्यावानी करते. हा, बोल. प्रतिष्ठित वहिनी, तुम्ही इथे या. लोक आहेत. आता सिरियसली सांग वहिनी काय मॅटर आहे नेमकं काय झालं सांगा सांगता का तुम्ही? नाही तूच सांग. अहो भैया साहेब मोठीने बोलायचं आता पानबा लावला हाकलून हा अहो भैया साहेब काय झालं माहिती का हा. त्या दिवशी यांच्या खिशात सापडलं कोंड. कोंडम. ह्यांना नका मारू मारू नका ह्यांचं नव्हतं ऐकून तर घ्या पुढं. अहो ह्याच्या खिशात सापडलं खरा सूत्रधार दुसराच आहे. अच्छा, अच्छा. हा ऐकून तर घ्या. बरं, मग ठीक आहे मग हा ऐका त्या दिवशी ह्यांच्या तर पाकिटात कोंडम सापडलं पण तुम्हाला सांगते याचा सूत्रधार आहे आबा. हा कसं काय अहो त्या दिवशी ह्याला न्याला कुठं कुठं न्याला होता विचारा त्यालाच. सांगतो मी त्या आब्याने ना तालुक्यात आयटम ठेवलंय. आबानी काय बोलतो हा आणि मला म्हणे काले तू राखण कर. मग तुला राखण केलं का तुला मी काहीतरी क्वार्टर नाही तर मटण बिटन चारतो. पण त्याने मला नुसतं ते चॉकलेट दिला खिशात घातलं त्या चॉकलेटीत कॅडबरी होती मला वाटलं आणि ते कॉन्डम निघला. अच्छा म्हणजे चॉकलेट समजून आबाने कॉन्डम म्हणजे खिशात टाकला. मग काय तुम्ही तर लय धुतला असेल मग असा तुडवला काय विचारायलाच नको. पण परत बघा तात्या आलं आणि तात्यांमुळं कळलं की ह्याची काहीच चुकी नाही म्हणून. नाही नाही मला पण आता खरं सांगू का हे प्रकरण माझ्या पण कानावर आलं होतं हे प्रकरण. होय बरं, हा. हाय पण का मग काय नेमकं आता माझ्याकडे कशाला आला ठीक आहे झालं गेलं सोडून त्या विषय त्याला काय त्याला मला वाटतं एक आठवडा झाला ना एक आठवड्याने आलाय तुम्ही भैया परत. साहेब तर ताट्या डब्याची जिरवायचे मला. तात्या अहो, तात्या नाही. तुम्ही मला मारलं ओ, तुम्ही शांत बसा मी बोलती थांबा. अहो मला त्या आबाची जिरवायची आहे त्याच्यामुळं माझ्या नवऱ्याला मी मारलंय. बर बर म्हणजे तुझा सॉरी वहिनी काय होतं माहिती का हे जोडीदार आहे माझा ह्याला आरो तुला बोलता बोलता गप्प तुम्हाला बी येतं नाही, बरं, नाही, समजून राहू घ्या द्या, बरं. हा, राहू द्या, राहू पण ते द्या. काय माहिती का हा. म्हणजे मुद्दा असा आहे तो आबा नाला एकच आणि आब्याचं नुसतं असंच नाहीये आब्याच्या जिरवण्यासाठी लय जण टपून बसलेली येतं म्हणजे आब्याच्या चुकीमुळं सदाला मार बसला. हो मग तुमचं म्हणणं आहे की त्या आबाची जिरवायची हो बर आणि मला मोनताई पण म्हणल्यात की तुम्ही माझं काम करणार म्हणून. नाही 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 एक काम करतो तुम्ही फक्त आता बघाच असा प्लॅन करतो त्या आब्याची अशी जिरली पाहिजे तुम्ही फक्त बघाच मी काय करतो सदा मी सांगेल तसं फक्त करायचं चालतं ना मिस करणार ना का? चला 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 चला. बरं झालं भया. सपनाताई ओ सपनाताई ओ सपनाताई किती काय आवाज उपाय द्यायचा किती आवाज द्यायचा हा काय झालं बोला. काय झालं म्हणजे अहो बाया साहेबांना आम्ही किती वेळ झालं फोन लावतोय तुला फोन लागा ना तुझा फोन तर चालू आहे की. फोन चालू आहे हा मग का लागत नाही हा काय माहिती बाबा. बाया साहेब म्हणले जा त्याला निरोप देऊन ये तुम्ही सपना पहिले शांत व्हा गडबडू नका नीट सांगा काय ते. नीटच सांग तुला हा काय झालं ते आपली ती विहीर आहे ना वड्याची हा. तिथालची तिथं झाडाची तिथं आहे ना तुला बोलावलंय त्यांनी कुणी बाया साहेबांनी सकाळीच फोन झालाय माझा मला तर काय बोलले नाही. नाही बोलले नाही मला काय माहिती नाही पण तुला बोलावलंय तू जा नाही तर नको जाऊ माझं काम मी केलं एवढे काय गुत्ताय नीट मग बोला की. नीटच बोलतोय की हा बर चालतंय मग हा. हा जा तुम्ही माझं हो, काम हो. झालं मी चाललो हो हा ठीक आहे फोन तर चालू आहे माझा सकाळीच फोन झालाय यांच्याशी. जाऊ दे बघून तर येते काय बोलतात. चल चल जाऊ शिनू मला आता शिनू मला त्या काय गावात आबा अरे सध्या असं कुत्रा काय धापा का टाकतोय झालं काय आबा आबा करायला आबा हा आईला आबा हा काय झालं काय मी तुम्हाला अख्ख्या गावात शोधलं रे आबा. मला गावात शोधलं कुठं शोधलं रे बाबा तुम्हाला पहिले तर मी त्या
खालच्या मसन वाट्यात गेलो. हा तिथं एक छोटं प्रेत जळत होतं. हा त्या प्रेताकडे बघून मी म्हटलं हा एवढं छोटे प्रेत आबाचा असू शकतो. आबाचा असू शकत नाही. छ्या, इथं सगळं तुझ्या हा? अजून कुठे शोधलं? मग मी खालच्या गावात त्या कांताबाईकडे गेलो. कांताबाई हा त्या मीनाबाईकडे गेलो. हा. त्या रमाबाईकडे गेलो. सगळे म्हणले आलेच नाही आबा. अरे ते माझे जुने आयटम होते बावलट. आता तिकडे गेलो मी घरून आलो इकडं. अच्छा मला एक सांग, तू शोधतोय का? मला काय काम काढलं रे बाबा? गावा आबा काम जरा खाजगी आहे. खाजगी आहे? चल कोपच्यात मग. कोपच्यात काय आला मग ऐक आबा हा गावात टमटम टमटम आली? अरे आले असं कांदे भरायला. आबा काय तुम्ही राव समजून घ्या ना. काय गावात एक नवीन आयटम आला. आयटम आलाय होय? कसं आहे रे दिसायला? पाहिला हो काय कोळा माल आबा. हो ते आपल्या गावातलं वाटत नाही आबा. कसं रे? मी आपल्या गावातले सगळे माल आहे ना हा वासवून ओळखतो. हा तू कुत्रे जावला दे वाळगला कुठे कुठे? आबा हा तिथं मला शहरी माल वाटते. पण ती काय आहे ना तो ऊस नाही का आपला खालचा खालच्या ती त्या वड्याच्या तिथे. पलीकडचा हा. तिथं ते झाडं बिड तिथं थांबेल ती. होय का? मला तर वाटते ती तिच्या कोणच्या तरी पंटेची वाट बघते. पण तो ऐक ना, हे तू कुणा सांगितलं ना गावात ना? हा का गावाला सांगितलंय मी. होय का? हे बावळ त्याच्या आईला. आबा मस्करी केली ना राव. होय का? मला सांगा हा हे असलं नालायक काम करणारा आपल्या गावात फक्त एकच नालायक माणूस आहे. कोण रे? आबा नालायक का मी? म्हणालाय का मी? असली का मग तू? मस्करी केली ना आबा. हे मला सांग, हे ऍटम दिसाय कसा आहे? हा? काय त्या आयटमचा फिगॉर आई, फिगर या? फिगर येणार रे. फिगर काय फिगर फिगर ते जाऊ त्याला आबा रो. कसं आहे कसं? 36 24 हा 12 बाबाच्या ती 12 नसतं मग 36 24 36. अरे बाईची फिगर बघा, बाईच्या पोटचा लागतो त्याच्या आईला. म्हणजे आम्ही काय डुकराचे पडचे का? मला काय माहिती सांगितलं गावात कोणाला तुला? मी काम करतो, मी घरी जातो, मस्तपैकी कपडे बदलतो, सेंट वगैरे मारतो, मग जाऊ आपलं तिकडे. आबा घरी काय आला मारिता आपण रस्त्याने जाऊ ना. अरे कपडे घरी पण शेण कुठे रस्त्याने मारतात? हा आबा जाताना मारण्याच्या काय म्हशी तिथला शेण उचलून मारू ना. अरे मुस्काळ फोडतो का? शेण नाही, शेंट शेंट शेंट. अरे ट म्हणजे त्या बघायचं काय? अरे बघायला शेंट होत नाही, मग कावल्याचा. एक काम कर, ते बाकीचं मरू दे, हे मी शेणबिण ना नंतर मारेन. एक काम करतो, मी असंच जातो, लोकल तापवायचा काय माझ्या अगोदर कोणता कोणतरी सांगणार तुम्हाला. जाऊ दे राहू द्या काय याची पार्टी मी तुला नक्की देईन. आणि आबा मागची बी पार्टी राहिली बरं तुम्ही पार्टीत मध्ये आर्मी लवकर जा. बाकी कुणाला सांगू नको. आता बघा कशी आबाचा डबा वाजतोय ते. सोना बापाच्या घरी किती आईश होती ग, आणि हिथं किती राबायचं आलंय मला. खरंच बाई आई बापाच्या घरी आईश असते गे. लग्न करून लय पस्तावली मी. नाही आता काय. भूक लागली वाड्याच्या बायला, भूक लागली. ऐक ना सोना, पोटातले पार कावळे ना असे वर टांगड्या करून मरून गेले. मला एवढी भूक लागली. लवकर लवकर वाढ बाबा. अहो भाकरी करते मी, शिकू द्या. तोपर्यंतच काय चाललंय तुमचं? आणि सारखंच काय खादगे सदा ना कदा खादगीला मेलेला आहे तुम्ही. बायको लय भूक लागली तर ते कालून काय बघू. नीट घ्या ना, आता तुडवीनच बघा. बरं घेतो मी माझ्या हाताने घेतो. काय करावं ह्या माणसाचं खरंच बाबा. वाढ ना लवकर भाकर, तू पण काय ना. अहो भू तरी द्या. अगं वाढ ग सोना लवकर. ओ लय कुटाणा करू नका, नाही तर मी लय कुतवीन. आधीच तर मला ना पटपट स्वयंपाक करायला नाही जमत. कचकच कांदा कापताना भाकर वाढ ग लवकर. अहो वाढते की, किती तमाशा लावलाय का? आता काय जगाला सांगता का स्वयंपाक लवकर करत नाही? एवढी काळजी होती तर पटापटा स्वयंपाक करायचा होता. मग मला मदत करू लागायची होती. वाढ ना लवकर. थोडा तरी दम खावा की जरा तरी. पोटात कस तरी व्हायला लागले ग मला. वाढ पटकन. जेव्हा बघल तेव्हा ह्या माणसाला खादगीचं सुस्त आहे बाबा. अग पटकन दे पटकन दे. घ्या ही पण घ्या. हा घ्या, ही बी घ्या. बायको कुठे गेली? बायको इकडं हाय का
आयला बरं झालं काल नाही मागितलं, नाही तर ते कुकर बिकुर आणला असता मला. मग घातलाच असता. पण लय भारी चेहरा दिसतोय. एक नंबर दिसतोय. आज तू दलिंदर कुठली जेवताना कुणी आज करतं का? मग दमच नाही का ना, तर भाकरी शिकते ना, शेकती पर्यंत सुद्धा तुम्हाला दम नाही म्हणलं मी तुम्हाला काय बोलू मग आता. शेतातले काम करून माणूस दमतोय, तेव्हा लवकर 4 घास खावा म्हटलं तर काय असं मारायचं का नवऱ्याला? मारायचं स्वतःला तेवढं कळतं, मग जरा दम खावायचा होता. म्हणत होती ना बघा आता भाकर शेकात आली असती, पण कळ नाही निघत ना. भाकर फेकून मारले, आता पीठ बी मारले. एक काम कर, तू ते तवा काढ, मी त्या गॅसवरच बसतो. बसा मग आता. अरे का बायको आहे का भितारे तू, बसा मग. आईला लोकांना लय वाटतं ती सिंगल संकट असते ना, त्यांना वाटत लग्न केलं लय चांगलं, लय चांगलं. बघा कसा भोगितोय मी. साधी भाकर भेटत नाही गेल्यावर खायला. लय भोगता, जावा ती थोबड धुवून या आता. जातो धरतो स्वयंपाक आणि लवकर कर. लय दलिंदर माणूस आहे, चटका बसला गे जबर. खरंच ह्या माणसाला अक्कल म्हणून नाही गे, जरा सुद्धा दम निघत नाही. कसं झालं यांचं, आज लग्न की लगे पोरग खेळवाय पाहिजे असा गुणाचा झाला ह्यो. लोकांच्या नादी लागू लागू जरा दम काढला असतं तर सुखाने दोघांनी खाल्ला असतं, पण कळच नाही निघत ना. किती वेळ झाले बाई, अर्धा तास झालाय आता. एवढा वेळ कुठं असतं का? मच्छर चावतात इथं. काय करणार पांडवा? भैया साहेबांनी दिलेला प्लॅन आज सक्सेस होणार 100%. 100%. ह्यांना आहे ना किंमतच नाही माझी. अर्धा तास झालं यांची वाट बघत थांबलेत. सकाळी ह्यांना कॉल केला होता मला भेटायचं होतं म्हणून. मला बोलले नाही मला पुण्याला जायचंय, मला वेळ नाहीये, मला भेटता नाही येणार. आणि आता बोलून घेतलं इथं. असं कुठे असतं का? किंमत नाही यांना, बाकी काय नाही. कॉल करतात मगातपासून, कॉल पण नाही लागत आहे. कॉलच उचलत नाहीये ते. अरे बापरे आबा. गंध फुलांचा गेला सांगून तुझे माझे. आईला जमल बरं का, जमल. नाही म्हटलं गावकंच नाही, आमच्या गावातलं दिसत नाही म्हणून म्हटलं. आईला आहे बरं का. आज काहीतरी मजा येणार आहे का? मुकय काय बोलतच नाही अजिबात नाही, पण परमेश्वराने वेळात वेळ काढला बरं का. संगमरमर आहे, अरे कडक आहे बरं का त्याच्या आईला. पण कपडे मात्र मला ओळखीचे वाटतात बरं का. असू शकते जगात. नाही मी म्हणतो बोलता येतं का नाही? अरे गावकंच चला आईला. नाही मला सांगा, हा कोणाची वाट बघताय का? नाही तशी काय अडचण असेल तर सांगा बरं का. आहे माझा बंगला पलीकडेच आहे. जाऊ बंगल्यात, करू की जेवण खावण. नाही राहा की तिथं, मुक्काम करू. नाही 1-2 तास बसा आमच्या बेडरूम मध्ये तुम्ही एकटे. आबा काय बोलताय? सपना तू माझा विश्वासच बसत नाही तुम्ही असं बोलताय ते. किती चुकून माझ्या तोंडातून चुकून. गावातली सगळी बोलायची तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, पण मी कधीच विश्वास नाही ठेवला. तुम्ही असं कसं करू शकता आबा? मला बाकी काही माहित नाही, मी चालले मामाकडे आता. अरे सपना ऐक ना, हे सपना आका चुकलं पांडवा. अरे पण तू चाललेत का? हे अगं ऐक ना, हे तू हे सपना. अरे नको गैरसमज करून. हे बा हे सोनिया. पांडवा भैया साहेबांनी सांगितले परमाने प्लॅन एकदम सक्सेस झाला. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो.
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी